नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण बीजी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा पेपर 2 मध्ये चॅप्टर नंबर 1 की ज्याच्यामध्ये आपण टेस्टिंग इक्विपमेंट्स बेसिक कंट्रोल्स की ज्याला आपण मूलभूत नियंत्रण उपकरणे असे म्हणतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम इलेक्ट्रिकल उपकरण आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आहेत. या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर आहे, या वापरामध्ये वाढ झालेली आहे. अशी उपकरणं विद्युत पुरवठ्यावरती सुरू राहत असल्यामुळं किंवा कार्य करत असल्यामुळं अशा उपकरणामध्ये दोष निर्माण होतात. अशी उपकरणं ज्या उद्देशानं निर्मिती केलेली असते त्या तयार केलेली असतात. त्या तयार केलेल्या डिझाईनप्रमाणे उपकरण कार्य करते किंवा नाही, आणि अशी उपकरणं कार्य करत असतील तर ते कार्य कशी करतात याची चाचणी घेऊन खात्री केल्याशिवाय उत्पादकांना ग्राहकांना आपल्याला उपकरणाविषयीची खात्री पटत नाही. म्हणून अशी विद्युत उपकरणे वापरण्या अगोदर बाजारपेठेत विक्रीला पाठवण्या अगोदर निर्माते त्याच्या चाचण्या घेतात. अशा चाचण्या की ज्या चाचण्याच्या सहाय्यानं उपकरणाचा परफॉर्मन्स आपल्याला समजतो. म्हणून आज आपण उपकरणाच्या चाचणीसाठी आवश्यक असणारी साधने उपकरणे पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे काही उपकरण लागतं चाचणी घेण्यासाठी त्या उपकरणाचं नाव आहे निऑन टेस्टर. आता निऑन टेस्टर आहे. या निऑन टेस्टरमध्ये निऑन लॅम्प वापर केलेला असतो, निऑन लॅम्पचा वापर केलेला असतो. आणि ह्या निऑन लॅम्पच्या सहाय्यानं आपण विद्युत सप्लायमधील फेज वायर याची तपासणी करतो. या तपासणीबरोबरच उपकरणामध्ये आपल्याला ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि अर्थ टेस्ट, ओपन सर्किट शॉर्ट सर्किट आणि अर्थ टेस्ट, हे 3 चाचणी आपल्याला याच्या निऑन टेस्टरच्या सहाय्याने घेता येतात. निऑन टेस्टरची आणखीन एक उपयोगाची बाब अशी की निऑन टेस्टरच्या सहाय्याने जे छोटे स्क्रू असतात, स्क्रूज ते छोटे स्क्रूज आपल्याला सैल किंवा घट्ट करता येतात. उपकरणाची जोडणी सप्लायला करत असताना टर्मिनल कनेक्टरमध्ये छोटे स्क्रू आपण घट्ट करून जोडणी करत असतो. अशा ठिकाणी आपल्याला निऑन टेस्टरचा उपयोग होतो. निऑन टेस्टरची रचना पाहिली आपण तर रचनेमध्ये आपल्याला असं आढळून येईल की त्यामध्ये निऑन लॅम्प, त्यानंतर हँडल, त्यानंतर त्यानंतर करंट लिमिटर रजिस्टर, त्यानंतर स्क्रूचे टीप आणि स्प्रिंग, एवढी उपसाधने त्यामध्ये वापरलेली असतात. निऑन लॅम्प हा निऑन गॅसपासून तयार केलेला लॅम्प असतो. आणि हा निऑन लॅम्प व्होल्टेज सप्लाय जी असतात प्राप्त झालेली असतात हा पेटतो, प्रज्वलित होतो. आणि प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला सर्किट ऑन आहे का लाईव्ह आहे हे समजतं. हँडल हा पारदर्शी प्लास्टिकपासून तयार केलेला असतो. पारदर्शी प्लास्टिकच्या मध्यभागी म्हणजे हँडलच्या मध्यभागी निऑन लॅम्पची बसवण्याची योजना केलेली असते. आणि हा निऑन लॅम्प आहे. हा निऑन लॅम्प ज्यावेळी प्रज्वलित होईल त्यावेळी आपल्याला हँडलमधून तो प्रज्वलित झाला आहे असं समजते का दृष्टीपटास पडते.
क्लिप, जे क्लिप आहे त्या क्लिपचा उपयोग निऑन टेस्टर आपणास खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये अडकवण्यासाठी होतो. करंट लिमिटेड रेजिस्टर, खरं तर निऑन लॅम्प आहे, हा निऑन लॅम्प टेस्ट करत असताना निऑन लॅम्पचं जे टीप आहे, पुढचं जे टोक आहे, ते टोक आपणास लाईव्ह वायरला स्पर्श करावा लागतं. असं स्पर्श केल्यानंतर पाठीमागील बाजूस असणारा जो स्क्रू आहे, त्या स्क्रूला आपण स्वतः ऑपरेटर किंवा टेस्टर बोटाने स्पर्श करतो आणि असं स्पर्श केल्यामुळे सर्किट कंप्लीट होते. सर्किट कंप्लीट झाल्यानंतर हा निऑन लॅम्प प्रज्वलित होतो. पण यावेळी आपण लाईव्ह वायरशी कनेक्ट होतो आणि लाईव्ह वायरशी डायरेक्ट कनेक्ट जर आपण झालो तर आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. अशा वेळी तर निऑन लॅम्पमधून किंवा सर्किटमधून होणारा प्रवाह हा नियंत्रित करण्यासाठी, मर्यादित करण्यासाठी करंट लिमिटेड रेजिस्टरचा उपयोग केलेला असतो. हा करंट लिमिटेड रेजिस्टर हा फक्त निऑन लॅम्प प्रज्वलित करतो आणि करंट लॅम्प प्रज्वलित झाल्यानंतर ज्यावेळी आपल्या शरीरामार्फत किंवा ऑपरेटरच्या शरीरामार्फत सर्किट कंप्लीट होते त्यावेळी त्या ऑपरेटरला शॉक लागत नाही. हे जे टीप आहे, हे जे टोक आहे, त्या टोकाचा उपयोग आपण स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी करतो. टोकाचा उपयोग आपण स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी करतो. स्प्रिंग आहे, हे स्प्रिंगचा उपयोग स्प्रिंग निऑन लॅम्प आणि निऑन लॅम्पचा असणारा हे जे टीप आहे, या टीपशी घट्ट कनेक्शन करण्यासाठी स्प्रिंगचा उपयोग केला जातो. असा हा निऑन लॅम्प आहे किंवा निऑन टेस्टर आहे. हा निऑन टेस्टर आपण दुरुस्तीसाठी म्हणा किंवा टेस्टिंगसाठी वापरला जातो. म्हणून त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहे ते आपणास दोन पद्धतीने मिळतात. एक सिंगल फेजवर चालणारा 930 व्होल्ट आणि दुसरा 500 व्होल्टवर चालणारा निऑन टेस्टर. बहुतेक वेळा आपण काम करत असताना 230 ह्या सिंगल फेजसाठी वापरण्याच्या ऐवजी 500 व्होल्टचा जर निऑन टेस्टर वापरला तर सुरक्षित दृष्टीने ते अत्यंत काय असते, चांगली गोष्ट असते किंवा सुरक्षित असते. आणि म्हणून टेस्टर वापरत असताना 500 व्होल्ट DC किंवा AC अशा दोन्ही सप्लायवर चालणारा टेस्टर जर वापरला गेला तर आपल्याला दुरुस्तीच्या वेळी किंवा चाचणीच्या वेळी कोणतीही अडचण येत नाही. त्याच्या पुढचं दुसरं जे साधन आहे त्याला आपण म्हणतो कंटिन्युटी टेस्टर. कंटिन्युटी टेस्टरच्या सहाय्याने आपल्याला ओपन सर्किट किंवा उपकरणाची अखंडता चाचणी, कंटिन्युटी चाचणी, अखंडता चाचणी घेता येते. याच्या रचनेमध्ये एक लॅम्प, एक रेजिस्टन्स, एक लॅम्प, रेजिस्टन्स आणि टेस्टिंग लीड्स इत्यादींचा समावेश होतो. हा जो लॅम्प आहे, हा लॅम्प एक निऑन प्रकारचा तरी असेल किंवा LED टाईप असतो. एलईडीचा लॅम्प असेल. रजिस्टर नेहमीप्रमाणेच काम करत असताना पुन्हा करंट लिमिटेशनचं काम करत असते, करंटवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत असते. आणि टेस्टिंग लीड्स आहेत, टेस्टिंग लीड्सच्या सहाय्याने आपण उपकरणाची चाचणी घेत असतो. काही कंटिन्युटी टेस्टरमध्ये लॅम्प इंडिकेशन म्हणजे प्रकाशाच्या इंडिकेशन बरोबरच ॲडिओ इंडिकेशन्स म्हणजे आवाजाचे इंडिकेशन्स असण्याची सुविधा असते. त्याला आपण बझर असं म्हणतो. म्हणजे काही कंटिन्युटी टेस्टरमध्ये बझरची सोय असते. लॅम्प, रजिस्टर यांची जोडणी नेहमी सिरीज सर्किटमध्ये केलेली असते. असाच कंटिन्युटी टेस्टर आपल्या मल्टीमीटरमध्ये सुद्धा असतो. मल्टीमीटर, डिजिटल मल्टीमीटर जे अलीकडे नवीन बाजारामध्ये आलेले आहेत, बाजारामध्ये आलेल्या डिजिटल मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी टेस्टरची किंवा कंटिन्युटीची एक रेंज असते आणि ती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणत्याही उपकरणाची कंटिन्युटी टेस्ट घेता येते. कंटिन्युटी टेस्ट म्हणजे ओपन सर्किट टेस्ट. अखंडता, त्यामध्ये जर खंडता असेल, कुठे वायर एखादी तुटली असेल, सप्लाय पार्ट तुटली असेल किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल पार्टची कंटिन्युटी मिळत नसेल, डिस्कंटिन्युटी असेल
तर आपल्याला ह्या कंटिन्युटी टेस्टवरती चाचणी घेता येते. ही चाचणी घेत असताना महत्त्वाची काळजी म्हणजे या चाचणीच्या वेळी उपकरणामधून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह प्रवाहित होत असता कामा नये किंवा विद्युत उपकरण लाईव्ह वायरला किंवा लाईव्ह कनेक्शनला सप्लायला जोडलेले असता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कंटिन्युटी टेस्टरचा वापर केला गेला तर कंटिन्युटी टेस्टर हा खराब होतो, निकामी होतो आणि याशिवाय ऑपरेटरला टेस्ट करत असताना शॉक लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून कंटिन्युटी टेस्टर आहे, या कंटिन्युटी टेस्टरच्या सहाय्याने आम्हाला ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट या दोन्ही चाचण्या घेता येतात. विशेषतः करून आपल्याला उपकरणाची सप्लाय कॉर्ड, हिटिंग एलिमेंट, एखादं रिले असेल तर रिलेचं वाइंडिंग, त्यासोबतच एखादं थर्मोस्टॅट असेल तर थर्मोस्टॅटचे कॉन्टॅक्ट, स्विच असेल तर स्विचचे कॉन्टॅक्ट्स, या पद्धतीनं आपल्याला त्याची कंटिन्युटी चेक करता येते. हा कंटिन्युटी चेक करण्यासाठी या कंटिन्युटी टेस्टरचा उपयोग केला जातो. पुढचं जे साधन आहे, टेस्टिंग साधन आहे, त्याचं नाव आहे सिरीज टेस्ट लॅम्प. सिरीज टेस्ट लॅम्प हा जो सिरीज टेस्ट लॅम्प आहे, या सिरीज टेस्ट लॅम्पमध्ये आपण एक फिलामेंट लॅम्प घेतो, ज्याला आपण इनकॅन्डेसन लॅम्प असं म्हणतो. हा एक फिलामेंट लॅम्प घेतो आणि या फिलामेंट लॅम्पच्या सिरीजमध्ये उपकरण घेतलं जातं. फिलामेंट लॅम्पच्या सिरीजमध्ये उपकरण घेतलं जातं आणि त्याची चाचणी घेतली जाते. म्हणजे याचाच अर्थ असा की हा सिरीज टेस्ट लॅम्प हे उपकरणाच्या टेस्टिंग लीड्स आणि हिची सिरीज टेस्ट लॅम्पला सिंगल फेज सप्लायचा AC सप्लायचा पुरवठा केला जातो. लॅम्प या लॅम्पच्या सहाय्याने आपणास पुन्हा ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, अर्थ चाचणी या तिन्ही चाचणी आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने घेता येतात. सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने ओपन सर्किट चाचणी घेत असताना 230 व्होल्टचा पुरवठा केल्यानंतर ज्या उपकरणाच्या भागाची किंवा सप्लाय कॉर्डची उपसाधनांची चाचणी घ्यावायची आहे त्या ठिकाणी हे दोन टेस्टिंग लीड्स लावले जातात. जर उपकरणामध्ये किंवा उपभागामध्ये कंटिन्युटी असेल म्हणजे ओपन सर्किट नसेल, कंटिन्युटी असेल तर हा लॅम्प प्रज्वलित होतो. जर कंटिन्युटी नसेल, ओपन सर्किट असेल तर हा लॅम्प प्रज्वलित होत नाही. म्हणजे याचा अर्थ लॅम्प जर प्रज्वलित झाला नाही तर ते उपकरणाचा तो भाग आहे किंवा ते वाइंडिंग आहे किंवा ते हिटिंग एलिमेंट आहे किंवा ते सप्लाय कॉर्ड आहे, ते सप्लाय कॉर्डमध्ये ओपन सर्किट आहे. नसेल तर हा लॅम्प ब्राईट होतो. शॉर्ट सर्किट चाचणी घेत असताना मात्र थोडासा बदल केला जातो आणि या बदलामध्ये हा जो लॅम्प आहे, हा लॅम्प जर आपण 200 वॅट एवढ्या पॉवर रेटिंगचा वापरला तर आपल्या उपकरणाची शॉर्ट सर्किट चाचणी खात्रीशीर घेता येते. शॉर्ट सर्किट चाचणीमध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे मला सांगितल्या पद्धतीने सिरीज टेस्ट लॅम्पच्या इनपुटला 230 व्होल्ट AC सप्लायचा पुरवठा केला जातो आणि ज्या साधनाची उदाहरणार्थ इस्त्रीच्या हिटिंग एलिमेंटची कॉईलची जर आपल्याला शॉर्ट सर्किट चाचणी घ्यावायची असेल तर इस्त्रीच्या कॉईललाही टेस्टिंग लीड्स जोडले जातात किंवा लावले जातात, स्पर्श केला जातो. आणि अशा वेळी इस्त्रीची कॉईल आहे, इस्त्रीच्या कॉईलच्या रेजिस्टन्समध्ये जर काही बदल झाला असेल म्हणजे ती शॉर्ट झाली असेल तर रेजिस्टन्स कमी होतो. जर ती चांगली असेल, चांगल्या कंडिशनला असेल तर तिला काहीतरी रेजिस्टन्स असतो आणि त्यामुळे हा लॅम्प आहे, हा लॅम्प आपल्या डीमला मंद प्रज्वलित होतो. डीम लॅम्पचा जो प्रकाश आहे हा प्रकाश कमी प्रकाशमान होतो. कमी प्रकाशमान होतो याचा अर्थ असा की इस्त्रीची कॉईल आहे, ते हिटिंग एलिमेंट आहे, हे हिटिंग एलिमेंट चांगलं आहे, मग त्यामध्ये शॉर्ट सर्किट नाही. पण याला कदाचित त्याचा शॉर्ट असेल तर सगळ्यात सगळा सप्लाय व्होल्टेज आहे 230 व्होल्ट आहे. हा 230 व्होल्ट हा लॅम्पलाच मिळतो की शॉर्ट असल्यामुळं, कॉईल शॉर्ट असल्यामुळं हा जो लॅम्प आहे हा लॅम्प पूर्ण तीव्रतेने तो प्रकाशित होतो. ज्यावेळी लॅम्प पूर्ण तीव्रतेने प्रकाशित होत असेल अशा वेळी जे साधन तुम्ही चाचणी घेता, ज्या उपकरणाच्या उपभागाची चाचणी घेता ते शॉर्ट आहे
असा याचा निष्कर्ष निघतो. अर्थ चाचणी घेत असताना आपण ज्या पद्धतीने अर्थ चाचणी घेतो, सेरीज टेस्ट लॅम्पचं सर्किट आहे, त्या जोडणी आहे ती सेम तशीच आहे. मात्र इथं आपण एक उपकरणाच्या बॉडीला वायर जोडतो, बॉडी किंवा कव्हरला जोडतो, आणि दुसरी वायर आहे ही वायर आपण इन्स्ट्रुमेंटला म्हणजे उपकरणाला जोडतो. इन्स्ट्रुमेंट सप्लाय ऑन केल्यानंतर, सप्लायचा पुरवठा केल्यानंतर पुन्हा उपकरणाच्या बॉडीला जर तो उपसाधनाचा भाग स्पर्श करत असेल या कॉन्टॅक्ट करत असेल तर हा लॅम्प आहे, हा लॅम्प पुन्हा प्रज्वलित होतो. अशा वेळी लॅम्प प्रज्वलित होतो की ज्यावेळी बॉडी आणि इन्स्ट्रुमेंट यांच्यामध्ये काय आहे, कंटिन्युटी आहे, कॉन्टॅक्ट्स आहे. त्याचं इन्सुलेशन खराब झालं असेल तर त्यावेळी ही परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून अशी बॉडी आहे किंवा असं उपकरण आहे आपण अर्थ झाले असं समजतो. अर्थ झालेल्या उपकरणामध्ये धोका असा निर्माण होतो की असं अर्थ असणारं लिकेज करत असणारं उपकरण ऑपरेटरने हाताळलं गेलं तर ह्या ऑपरेटरला शॉक लागतो. अशा कोणत्याही प्रकारचा शॉक लागू नये किंवा उपकरण अर्थदोष आहे किंवा नाही हे तपासावयाचे असल्यास आपणास सेरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग होतो. सेरीज टेस्ट लॅम्पमध्ये शॉर्ट सर्किटसाठी 200 वॅट लॅम्प वापरण्याची जी काय आवश्यकता आहे किंवा सोय आहे ते सोयीचं होतं की यामुळे होतं की 200 वॅटचा लॅम्प आहे, त्या 200 वॅटच्या लॅम्पच्या प्रकाशामध्ये व्होल्टेज लेवलमध्ये फरक झाला असता, त्याला पुरवठा केलेल्या व्होल्टेज दाबामध्ये बदल झाला असता, त्याच्या प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये ताबडतोब फरक होतो किंवा ते प्रकाशाची तीव्रता विद्युत दाबाशी संवेदनशील असते आणि म्हणून आपल्याला हा प्रकाश आहे, हा प्रकाशाची तीव्रता ताबडतोब समजते. अशा प्रकाशाच्या तीव्रतेवरूनच आपण ठरवतो की उपकरणाचं उपसाधन किंवा भाग आहे, जो भाग आहे तो भाग शॉर्ट आहे किंवा नाही हे यावरून ठरवतात. म्हणून शॉर्ट सर्किट टेस्ट घेत असताना सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर करतो. आपण करत असताना नेहमी आपण 200 वॅटचा लॅम्प लावणं गरजेचं आहे. यासोबतच ज्यावेळी आपण एखाद्या उपकरणाचे ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि अर्धदोष चाचणी घेत असतो आणि हे उपकरण जर पॉवर उपकरण असेल म्हणजे हाय वॅटेचं उपकरण असेल तर असं उपकरण 200 वॅटचा बल्ब ऐवजी 100 वॅटचा बल्ब लावला किंवा 40 वॅटचा बल्ब लावला तर ते उपकरण रन होत नाही, म्हणजे ते सुरू होत नाही. ते एक कारण आहे. आणि म्हणून मिक्सरसारखं उपकरण की 750 वॅट किंवा 650 वॅट, त्या ड्रिल मशीनसारखं उपकरण हे 1000 वॅट इतक्या वॅटेजमध्ये येतं, उपलब्ध असते. अशा वेळी तो उपकरण रन होण्यासाठी आवश्यक असणारा दाब व प्रवाह हा जर कमी पडला तर फक्त लॅम्प लागतो आणि उपकरण सुरू होत नाही. आणि मग चाचणी घेत असताना मुलांचा गोंधळ होतो. चांगलं उपकरण असून सुद्धा सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं तपासलं असता ते सुरू होत नाही, म्हणजे उपकरणामध्ये दोष आहे की काय अशी शंका निर्माण होते. अशी शंका निर्माण होऊ नये म्हणून मिक्सर असेल, हीट कन्व्हेक्टर असेल, इलेक्ट्रिक आयर्न असेल, ड्रिल मशीन असेल, अशा उपकरणांची चाचणी घेत असताना आपण 200 वॅटचा लॅम्प वापरणं अत्यंत आवश्यक आहे. 200 वॅटच्या लॅम्पच्या सहाय्यानं आपणास खात्रीशीर उपकरण शॉर्ट आहे किंवा नाही हे सांगता येतं. तर हे सेरीज टेस्ट लॅम्प बघितल्यानंतर पुढचा जो भाग येतो तो ग्राउंडर. ग्राउंडर एक चाचणी साधन आहे की जे फक्त AC सप्लायवरती कार्य करते. सप्लायचे आपण पाहिले 2 प्रकार आहेत, एक DC सप्लाय आणि दुसरा एक AC सप्लाय. ग्राउंडर हा फक्त AC सप्लायवरतीच कार्य करतो आणि ग्राउंडरच्या सहाय्याने आपणास रोटर, त्यालाच आपण आर्मेचर असं म्हणतो, आर्मेचर आणि स्टेटर दोन्ही वाइंडिंगची चाचणी घेत आहेत. ग्राउंडर AC सप्लायवरती कार्य करतो आणि ग्राउंडरच्या सहाय्याने आर्मेचर आणि स्टेटर वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग आणि स्टेटर वाइंडिंग
या दोन्ही वायंडिंगची खात्रीशीर आपल्याला तपासणी करता येते। एखाद्या वेळी स्टेटर वायंडिंगची चाचणी आपण वेगळ्या साधनाने घेतली तर काय हरकत नाही, पण आर्मेचर वायंडिंगची चाचणी आपणास ग्राउंडर या साधनाने घ्यावी लागते। इतर सिरीज टेस्ट लॅम्प आहेत, निऑन लॅम्प टेस्टर आहे किंवा कंटिन्युटी टेस्टर आहे, यांच्या साहाय्याने आपण आर्मेचरची शॉर्ट सर्किट चाचणी घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खात्रीशीर सांगता येत नाही की आर्मेचर शॉर्ट आहे किंवा नाही। आर्मेचर हे वेगवेगळ्या रेटिंगमध्ये असल्यामुळे, आर्मेचर वापरलेल्या मोटरचं वॅटेज वेगवेगळं असल्यामुळं आर्मेचरचा वायंडिंगचा रेजिस्टन्स किती आहे हा आपल्याला माहीत असत नाही, तो अननोन असतो, माहीत नसतो, आणि त्यामुळं आपल्याला इतर ग्राउंडर सोडून इतर कोणत्याही साधनाने आर्मेचरच्या वायंडिंगची शॉर्ट सर्किट चाचणी ही खात्रीशीर घेता येत नाही। ग्राउंडरचा दुसरा उपयोग आहे, ग्राउंडरचे जे तत्व आहे, कार्यतत्व आहे, ते कार्यतत्व ट्रान्सफॉर्मरच्या कार्यतत्वावर कार्य करतात। ट्रान्सफॉर्मर हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, हा ट्रान्सफॉर्मर एसी मशीन आहे की जे फक्त एसी सप्लायवरतीच कार्य करतात, आणि ट्रान्सफॉर्मरचं जे कार्य आहे ते ट्रान्सफॉर्मरचं कार्य फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमावरती अवलंबून आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला मराठीमध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हटलं जातं। विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये आपण असं पाहिलं होतं, कोणतीही कॉईल किंवा कंडक्टर जर चुंबकीय बलरेषेच्या सानिध्यामध्ये आला आणि अशा चुंबकीय बलरेषा छेदल्या गेल्या किंवा चुंबकीय रेषा बदलणारे असतील तर या कॉईलमध्ये EMF निर्माण होते। ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा आपण प्रायमरी वायंडिंगला AC सप्लायचा पुरवठा करतो। प्रायमरी वायंडिंगला AC सप्लायचा पुरवठा केल्यामुळे प्रायमरी वायंडिंगमधून AC करंट वाहतो। AC करंटमुळे इथं बदलणारे चुंबकीय क्षेत्र तयार होतं। अशा बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वायंडिंग ठेवलेली असते, आणि त्यामुळे सेकंडरी वायंडिंगमध्ये EMF निर्माण होतो। याला आपण म्युच्युअली इंड्युस्ड EMF असं म्हणतो। याच पद्धतीचा उपयोग ग्राउंडर या चाचणी साधनामध्ये केला जातो। ग्राउंडरमध्ये चाचणी घेत असताना ग्राउंडरच्या प्रायमरीला म्हणजे ग्राउंडरच्या कॉईलला 230 व्होल्ट AC सप्लायचा पुरवठा केला जातो, आणि सेकंडरी म्हणून आर्मेचर वायंडिंग किंवा आर्मेचर कॉईल कार्य करते। सेकंडरी वायंडिंग म्हणून आर्मेचर कॉईल कार्य करते। अशा वेळी आर्मेचरमध्ये जर शॉर्ट सर्किट असेल तर ग्राउंडरवरती असं शॉर्ट सर्किट आहे, हे शॉर्ट सर्किट आपल्याला समजून येतं। ग्राउंडरचे दोन प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे त्याला आपण इंटरनल ग्राउंडर असं म्हणतो। इंटरनल ग्राउंडर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल ग्राउंडर। इंटरनल ग्राउंडर, एक्सटर्नल ग्राउंडर। इंटरनल ग्राउंडर आहे त्याचा उपयोग मोठमोठ्या मोटारींची स्टेटर वायंडिंग तपासण्यासाठी केला जातो। स्टेटर वायंडिंग म्हणजे जे मोठे वायंडिंग आहेत किंवा स्टेटर आहेत त्या यांचं जे वायंडिंग आहे हे वायंडिंग आपण सिरीज टेस्ट लॅम्पला तपासलं असता त्याचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळे सिरीज टेस्ट लॅम्प हा प्रकारच लागतो। त्याच्या प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये फारसा बदल होत नाही। अशा मोटारीचे जे स्टेटर वायंडिंग आहे ते स्टेटर वायंडिंग आपण इंटरनल ग्राउंडरच्या साहाय्याने तपासू शकतो। डिजिटल मल्टीमीटर किंवा ॲनालॉग मल्टीमीटरच्या साहाय्याने सुद्धा असे स्टेटर वायंडिंग आपल्याला तपासता येतात, पण डिजिटल मीटर उपलब्ध असतीलच असं काही नाही, आणि म्हणून इंटरनल ग्राउंडर जो आहे हा इंटरनल ग्राउंडर जो ट्रान्सफॉर्मरच्या म्युच्युअल इंडक्शन तत्वावरती कार्य करतो, त्या इंटरनल ग्राउंडरचा उपयोग आपण स्टेटर वायंडिंगचे शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट अशा दोन्हीही चाचण्या घेण्यासाठी करू शकतो। यामध्ये ग्राउंडरचा जो आकार आहे
सप्लाय दिली असते, सप्लाय वायर, तो सप्लाय. आणि हा जो ग्राउंडर आहे, हा ग्राउंडर आपण मोटारीच्या स्टेटर मधून, म्हणजे मोटारीचा हे जे स्टेटर आहे ते स्टेटरच्या बाजूने आपण असा फिरवू शकतो. वायंडिंग तो असा फिरवला की ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट आहे अशा ठिकाणी हा रेड लॅम्प लागतो. ज्या कॉईलवरती रेड लॅम्प लागतो ती कॉईल शॉर्ट आहे. इतर ठिकाणी ग्रीन लाईट लागते, हिरवी लाईट लागते. ज्या ज्या ठिकाणी हिरवी लाईट लागते, ज्या ज्या कॉईलवरून ग्राउंडर फिरवला असता लाईट आहे, लाईट ग्रीन लागते, ती जी कॉईल आहे ती कॉईल सुस्थितीत आहे किंवा शॉर्ट नाही. असं या पद्धतीने आपल्याला या ग्राउंडरच्या सहाय्यानं मोटारीच्या स्टेटर वायंडिंगची तपासणी करता येते. छोट्या मोटारी ज्या आहेत त्यांची जे स्टेटर वायंडिंग आहे त्यासाठी वापरलेली जी वायंडिंग वायर आहे ही कमी आकारमानाची असते आणि रोधाच्या नियमानुसार, रेजिस्टन्स म्हणजे लॉ ऑफ रेजिस्टन्स, रोधाचा जो नियम आहे या नियमानुसार रोधावरती परिणाम करणारा घटक जो आहे त्याची लांबी आणि त्याचा क्रॉस सेक्शन एरिया R is directly proportional to length and inversely proportional to cross section area. म्हणजे हा जो काटछेद क्षेत्रफळ आहे या काटछेद क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये रोधात बदल होतो. जेवढा हा काटछेद क्षेत्रफळ म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया जास्त तेवढा हा रेजिस्टन्स कमी. जेवढी लांबी जास्त तेवढा हा रेजिस्टन्स जास्त. जेवढी ही लांबी जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त. जेवढा क्रॉस सेक्शन एरियामध्ये आकारमान जेवढं मोठे तेवढा त्या तारेचा रोध कमी असतो. 1 HP किंवा 1 HP पेक्षा कमी ज्या मोटारी आहेत या मोटारीमध्ये वायंडिंगसाठी वापरलेली वायंडिंग वायर ही कमी आकारमानाची असते. पण ती 30 गेजची असेल, 34 गेजची असेल, 32 गेजची असेल. असा जो गेज आहे स्टँडर्ड वायर गेज, त्या पद्धतीनं वायर जेवढी गेजची संख्या आकडा मोठा तेवढं आकारमान लहान आणि अशा लहान आकारमानामुळे तर रेजिस्टन्समध्ये वाढ होते. असे रेजिस्टन्स आपण मागाशी सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासू शकतो. मात्र मोठ्या ज्या मोटारी आहेत की ज्यामध्ये 15 HP मोटर आहे, 25 HP आहे, 50 HP आहे, 100 HP आहे किंवा आणखी मोठ्या HPच्या मोटारी आहेत, अशा मोटारीमध्ये वापरलेली वायंडिंग वायर आहे ही वायंडिंग वायर आहे. ही वायंडिंग वायर आकारमानाने मोठी असते त्यामुळे तिचा रेजिस्टन्स, तिचा रोध असतो, वायंडिंगचा रोध हा खूप कमी असतो. आणि कमी रोध असल्यामुळं सिरीज टेस्ट लॅम्पमध्ये प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये फारसा बदल होत नाही. प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये जर बदल हवा असेल आपल्याला तर त्या वायंडिंगचा बऱ्यापैकी रोध असणं आवश्यक आहे. कमी रोधाचं वायंडिंग असल्यास आपल्याला अशा पद्धतीनं टेस्टिंग करता येत नाही. म्हणून इंटरनल ग्राउंडरचा उपयोग आपण मोठ्या मोटारींचे स्टेटर, त्या मोठ्या आकारमानाचे वायंडिंग तपासण्यासाठी केला जातो. एक्सटर्नल ग्राउंडर, हा जो एक्सटर्नल ग्राउंडर आहे हा असा व्ही आकाराचा असतो किंवा एच आकाराचा असतो. ही ग्राउंडरची कोर आहे. अशा पद्धतीने ग्राउंडरची कोर असेल ती लॅमिनेटेड असते. इथं मध्यभागी कॉईल गुंडाळलेली असते. म्हणजे ग्राउंडरला 230 वोल्ट सप्लाय देण्यासाठी ग्राउंडरच्या कोरवरती वायंडिंग गुंडाळलेलं असते आणि ते प्रायमरी वायंडिंग म्हणून कार्य करतात. प्रायमरी वायंडिंग, प्रायमरी वायंडिंग. तर ग्राउंडरच्या कॉईलला जिथं इनपुट सप्लाय आपण देतो ते प्रायमरी वायंडिंग म्हणून कार्य करते आणि ग्राउंडरवरती जे उपकरण म्हणजे आर्मेचर जो आपण तपासणार आहोत तो आर्मेचर ह्या ग्राउंडरवरती ठेवणार आहे. तर याच्यामध्ये असणारे हे जे स्लॉट्स आहेत आणि त्या स्लॉटमध्ये असणारं जे आर्मेचर वायंडिंग आहे त्या आर्मेचर वायंडिंगचा रोध कमी असतो. आर्मेचर वायंडिंगचा रोध हा 1 ओहम असतो, 1 किंवा 2 ओहम असतो. असा 1 किंवा 2 ओहम रोध असणाऱ्या वायंडिंगची शॉर्ट सर्किट चाचणी आणि अर्थदोष, शॉर्ट सर्किट चाचणी आणि अर्थदोष हा आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्प किंवा इतर साधनांनी घेता येत नाही. मात्र तो आपण ह्या एक्सटर्नल ग्राउंडरने तपासू शकतो. प्रत्यक्षात
एक्सटर्नल प्रॉब्लेमनी आर्मेचरची शॉर्ट सर्किट चाचणी आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये पाहूया.